नमस्कार मित्रांनो. सध्या जगातलं वातावरण पाहिलं तर एकीकडे युद्ध सुरू आहेत, दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे आणि या सगळ्यात सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागतीये ती म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे. पण आज मी तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन आले आहे. ही बातमी थेट कतारमधून येतेय आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा एक खूप मोठा मास्टर स्ट्रोक मानला जातोय. तुम्हाला माहीतच असेल की पश्चिम आशियामध्ये सध्या किती तणावाचं वातावरण आहे. इस्रायल आणि इराणमधला संघर्ष असो किंवा लाल समुद्रात चाललेला राडा, यामुळे भारताला होणारा तेल आणि गॅसचा पुरवठा धोक्यात येईल की काय अशी भीती सगळ्यांनाच वाटत होती. पण अशा कठीण काळात भारताचा एक जुना आणि भरवशाचा मित्र पुन्हा एकदा भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय. तो मित्र म्हणजे कतार. आता नेमकं घडलं काय ते नीट समजून घेऊया. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी हे नुकतेच 9 आणि 10 एप्रिलला कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले. त्यांचा हा दौरा अचानक झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तसं मुळीच नाही. हा दौरा भारताच्या कूटनीतीचा एक खूप मोठा भाग आहे. तिथे गेल्यावर हरदीप पुरी यांनी कतारचे ऊर्जामंत्री आणि कतार एनर्जीचे सीईओ साद अल काबी यांची भेट घेतली. या भेटीनंतर जे काही समोर आलंय ते ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. कतारच्या ऊर्जा मंत्र्यांनी भारताला स्पष्ट शब्दात आश्वासन दिलंय की जगात कितीही मोठी संकटं आली किंवा पश्चिम आशियात कितीही युद्ध पेटलं तरीही कतार भारताचा एक विश्वासू ऊर्जा पुरवठादार म्हणून कायम राहील. याचा साधा अर्थ असा की आपल्या देशात येणारा गॅस आणि इंधनाचा पुरवठा कधीही थांबणार नाही. कतारने फक्त आश्वासनच नाही दिलं तर त्यांनी भारतासोबतचे संबंध अधिक घट्ट करण्याची इच्छासुद्धा बोलून दाखवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की हरदीप पुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने कतारचे अमीर आणि तिथल्या सरकारला शुभेच्छांचा संदेश दिला. भारत आणि कतारचे संबंध हे फक्त व्यापारापुरते मर्यादित नाहीत तर ते आता एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. मित्रांनो, आता विचार करा की हे इतकं महत्त्वाचं काय? भारताला लागणारा प्रचंड नैसर्गिक वायू म्हणजेच LNG आपण कतारकडून आयात करतो. सध्याच्या परिस्थितीत जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर संकट उभं ठाकलं होतं तेव्हा भारताला काळजी होती की आपली सप्लाय चेन विस्कळीत तर होणार नाही ना, कारण याच मार्गावरून भारताचे गॅसचे टँकर्स येतात. जर हा रस्ता बंद झाला तर भारतात गॅसची कमतरता निर्माण होऊन किमती आकाशाला भिडल्या असत्या. पण या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे. ती म्हणजे सागरी मार्गांवर कोणतीही अडचण न येता वाहतूक सुरू राहिली पाहिजे, जेणेकरून जगाची ऊर्जा साखळी सुरक्षित राहील. कतारने भारताला दिलेला हा शब्द म्हणजे एका मोठ्या संकटातून भारताला बाहेर काढण्यासारखं आहे. या भेटीचा आणखी एक पैलू म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या सीज फायरच्या चर्चेचं दोन्ही देशांनी स्वागत केलंय. जर तिथे शांतता प्रस्थापित झाली तर त्याचा थेट फायदा भारताला आणि इथल्या सामान्य जनतेला होणार आहे. हरदीप पुरी यांचा हा दौरा फक्त एका बैठकीपुरता मर्यादित नव्हता तर तो भारताच्या वाढत्या जागतिक शक्तीचं प्रतीक आहे. आज भारत इतक्या कणखरपणे आपली बाजू मांडतोय की जगातील मोठे देश सुद्धा भारताला दिलेला शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहेत. तुम्हाला काय वाटतं? रशियाकडून स्वस्त तेल घेणं असो किंवा आता कतारकडून गॅसचा पुरवठा सुनिश्चित करणं, भारताचं हे परराष्ट्र धोरण किती यशस्वी ठरतंय? कतारने भारताला दिलेला हा शब्द भारतासाठी किती फायद्याचा ठरेल? तुमच्या मनात जे काही विचार असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.